व्यासपीठावरती आगमन होते। एकदा जोरदार जल्लोषानं टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटामध्ये आपण या सर्वच मान्यवरांचं स्वागत करूयात। स्वर्गीय अशोकराव माने आणि सरस्वतीचं पूजन करून या दिमागदार सोहळ्याला संपन्न होतोय। 1980 साली ज्यांनी न हि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून खेडेपाड्यातील विद्यार्थ्यांच्यापर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचली पाहिजे हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून ज्यांनी श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली त्या स्वर्गीय अशोकराव माने यांच्या प्रतिमेचं पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात होत आहे। खरं तर ज्ञानाच्या या भूमीत तंत्रज्ञानाच्या युगात आणि भविष्य घडवणाऱ्या या प्रेरणादायी मंचावरती सर्वांचेच मनस्वी स्वागत। ज्ञान, तंत्रज्ञान, नवसंशोधन आणि प्रगतीचा संगम घडवणाऱ्या या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरलेल्या सर्व मान्यवर, शिक्षक वृंद, पालकवर्ग, विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, शिक्षण क्षेत्रात नव्या डिजिटल युगाची मुहूर्तमेढ रोवणारा अभिमानास्पद आणि परिवर्तनकारी असा हा आजचा दिवस आहे। सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन संपन्न होत आहे। जीवन ही नवतेज लाभो अंतरंगी भावना, सुंदरांचा वेध लाभो मानवांच्या जीवना, धैर्य लाभो सत्याच्या संवेदना, सत्य सुंदर आणि मंगलांची नित्य हो आराधना, नित्य हो आराधना। तू शक्ती दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे, जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास घे, आजन्म त्याचा ध्यास घे, आजन्म त्याचा ध्यास घे। आपली भारतीय संस्कृती असं सांगते की असतो मा सद्गमय तमसो माम ज्योतिर्गमय। सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन संपन्न होत आहे। माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील जे ऑनलाईन बोर्डवरून या सर्व कार्यक्रमासाठी उपस्थित असणार आहेत ते महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री
माननीय चंद्रकांत दादा पाटील, त्याचबरोबर जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय सुमित दादा कदम, संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री विजयसिंह माने साहेब, त्याचबरोबर संस्थेच्या संचालिका सौ मनीषा माने वहिनी साहेब, अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे कॅम्पस डायरेक्टर प्राध्यापक पी.बी. घेवारी सर, डायरेक्टर डॉक्टर सौ संगीता चौगुले मॅडम, त्याचबरोबर प्राचार्य गोवर्धन कुलकर्णी सर, सौ श्वेताली रांजणे मॅडम, सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटर हेड AMG, या सर्व मान्यवरांचं व्यासपीठावरती आगमन झाले. जोरदार टाळ्यांनी पुनश्च एकदा सर्व मान्यवरांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया. अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलचे प्राचार्य डॉक्टर मोहन कुमार पियन सर, अशोकराव माने होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलचे डॉक्टर B.A. शिंदे सर, अशोकराव माने पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर Y.R. गुरव सर, अशोकराव माने कॉलेज ऑफ फार्मसी पेठ वडगावचे प्राचार्य डॉक्टर A.P. गडद सर, वुमन्स कॉलेज ऑफ फार्मसी पेठवडगावचे प्राचार्य डॉक्टर D.R. जडगे सर, अशोकराव माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस अँड रिसर्चचे प्राचार्य डॉक्टर अभिजित कुलकर्णी सर, अशोकराव माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अंबकचे प्राचार्य डॉक्टर निलेश चौगुले सर, अशोकराव माने इन्स्टिट्यूट ऑफ डिप्लोमा इन फार्मसीच्या प्राचार्य प्रियंका पाटील मॅडम, त्याचबरोबर अशोकराव माने कॉलेज ऑफ नर्सिंगचे प्राचार्य प्रसाद फुटाणे सर, मातोश्री वत्सला माने इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगच्या प्राचार्य अश्विनी कारंडे मॅडम, उपस्थित सर्व महाविद्यालयाचे सन्माननीय प्राध्यापक वर्ग, उपस्थित पालक, कोल्हापूर जिल्ह्यातील नामवंत पत्रकार व मीडिया चॅनल्सचे प्रतिनिधी, विद्यार्थी विद्यार्थिनी, उपस्थित सर्वांचे मी पुनश्च एकदा अशोकराव माने ग्रुपच्या वतीनं अगदी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजचा दिवस हा केवळ एक कार्यक्रम नाही, तर आपल्या संस्थेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला जाणारा आजचा क्षण आहे. आज आपण अशा टप्प्यावरती उभे आहोत की जिथं शिक्षणाची व्याख्या बदलत आहे, जिथे वर्गखोल्या डिजिटल होण्याबरोबरच ज्ञानाची मर्यादा फक्त पुस्तकांपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर संपूर्ण जग आपल्या बोटाच्या एका क्लिकवरती उपलब्ध झालेलं आहे. ज्ञान हीच शक्ती आहे, हीच संकल्पना आज नव्या अर्थाने साकार होत आहे. त्या शक्तीला डिजिटल युगाची जोड मिळाली तर ही शक्ती केवळ व्यक्ती घडवत नाही, तर संपूर्ण समाज आणि राष्ट्र घडवते. अशोकराव माने ग्रुप व गुगल कोलॅबोरेशन याच्या माध्यमातून 15,000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे रोजगारभिमुख उद्योग सुसंगत कौशल्य प्रशिक्षण मिळणार आहे. विद्यार्थ्यांना केवळ पदवी नाही तर ग्लोबल मान्यता प्राप्त असे सर्टिफिकेशन मिळणार आहेत. विद्यार्थी हा उद्याचा इनोव्हेटर, लीडर आणि नेशन बिल्डर आहे. त्याला योग्य दिशा देणं ही आपल्या सर्वांचीच एक सामूहिक जबाबदारी आहे. आणि याच संकल्पनेतून उदय झाला तो म्हणजे गुगल डिजिटल कॅम्पस ॲट अशोकराव माने ग्रुप या संकल्पनेचा. मी सर्वप्रथम या दिमागदार सोहळ्याचे स्वागत आणि प्रास्ताविक करण्यासाठी विनंती करतो अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे कॅम्पस डायरेक्टर प्राध्यापक P.B. घेवारी सर यांना की त्यांनी या कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक करावे. Good evening, one and all. Good evening. माननीय व्यासपीठ, आजच्या या ऐतिहासिक कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जे आज ऑनलाईन पद्धतीने जॉईन झालेले आहेत ते माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील साहेब, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आपल्या संस्थेचे आधारस्तंभ माननीय श्री विजयसिंह माने साहेब. आज आपल्याला विशेष अतिथी म्हणून लाभलेले माननीय श्री समित कदम साहेब, विजयसिंह माने मॅडम, गुगल फॉर एज्युकेशनच्या हेड प्रमुख माननीय मिस नविशा प्रभाकर मॅडम, आदरणीय डॉक्टर संगीता चौगुले मॅडम, आदरणीय गोवर्धन कुलकर्णी सर, श्वेताली रांजणे मॅडम, व्यासपीठावरती सर्व सन्माननीय मान्यवर, या ठिकाणी उपस्थित असणारे विविध शाखांचे प्राचार्य, डीन्स, विभाग प्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षक, शिक्षकेतर बंधू भगिनी आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो. डिजिटल कॅम्पस इनिशिएटिव्ह ऑन गुगल क्लाउड 3 या नाविन्यपूर्ण पण दिमागदार सोहळ्यामध्ये मी आपणा सर्वांच्या शब्द सुमनांनी हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करतो. प्रसिद्ध उद्योजक स्टीव्ह जॉब म्हणायचे, इनोव्हेशन डिस्टिंग्विशेस बिटवीन लीडरशिप अँड फॉलोवर. अर्थातच नवकल्पना आणि नवनिर्मिती हेच ठरवणार की तुम्ही नेतृत्व करणार की नुसतंच अनुकरण करणार.
आज अशोकराव माने ग्रुपनं उचललेलं हे पाऊल एक केवळ करार नाही आहे, तर शिक्षण क्षेत्रातील एका नव्या नेतृत्वाची आणि दूरदृष्टीची ही साक्ष आहे. मित्रांनो, आज आपण अशा युगात आहोत की ज्या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डेटा सायन्स, डेटा ॲनालिटिक्स, सायबर सिक्युरिटी, रोबोटिक्स, IoT, त्याचबरोबर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे सगळे टूल्स असतील, तर हे एक आपल्या निवडीचा भाग नसून जीवनाची गरज बनलेली आहे. आणि आज अशा काळामध्ये जी गुगल महासत्ता आहे तंत्रज्ञानामध्ये, आज या महासत्तेसोबतची भागीदारी म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांसाठी, आपल्या सर्व शिक्षकांसाठी एक यशाची सुवर्ण संधी आहे. मला वाटते की अशोकराव माने ग्रुप या संस्थेने नेहमीच इंडस्ट्री रेडी प्रोफेशनल्स तयार करण्यासाठी प्राधान्य दिलेलं आहे. आणि आज मला सांगताना अत्यंत अभिमान वाटतो की पश्चिम महाराष्ट्रामधील अशोकराव माने शिक्षण समूह ही एकमेव संस्था आहे की ज्यांचं गुगलच्या बरोबर कोलॅबोरेशन झालेलं आहे. आणि गुगल डिजिटल कॅम्पस, इट इज द ओनली वन इन्स्टिट्यूट इन वेस्टर्न महाराष्ट्र दॅट गिव्स यू द गुगल कोलॅबोरेशन ऑन डिजिटल कॅम्पस. या उपक्रमाची व्याप्ती इतकी मोठी आहे की इंजिनिअरिंगसाठीच मर्यादित नाही आहे, तर मित्रांनो इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी, नर्सिंग, पॉलिटेक्निकच्या जवळजवळ 6,000हून जास्त विद्यार्थी असतील, 1,000हून जास्त प्राध्यापक असतील. या सर्वांना या प्रणालीशी जोडता येणार आहे. आणि या गुगल क्लाउड प्रणालीचा अभ्यास करून विद्यार्थ्यांना एक चांगल्या प्रकारचं शिक्षण देण्याचं काम या माध्यमातून होणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरची प्रमाणपत्र असतील, त्याचबरोबर कौशल्य असतील, आणि जगाच्या पाठीवर कुठेही जरी गेला तर ती प्रमाणपत्र एक स्टँडर्ड प्रमाणपत्र म्हणून तुम्हाला आत्मविश्वास निर्माण करतील, यात काही शंकाच नाहीये. मित्रांनो, जॉर्ज कुरोस यांचं एक सुंदर वाक्य आहे, टेक्नॉलॉजी इज नॉट जस्ट ए टूल, इट कॅन गिव्ह लर्नर्स ए व्हॉइस दॅट दे मे नॉट हॅव हॅड बिफोर. याचा अर्थ असा आहे की तंत्रज्ञान हे केवळ साधन नाही आहे मित्रांनो, तर तुम्हा सर्वांना स्वतः सिद्ध करण्यासाठी एक नवी ताकद, नवी व्यासपीठ मिळवून देतं. आणि आज या गुगलच्या सहकार्यामुळे आज अध्यापन पद्धती स्ट्रॉंग होईल, त्याचबरोबर तुम्हाला एक नवीन त्याच्यामध्ये रिसर्च प्रोजेक्ट्स करण्यासाठी वाव मिळेल. आणि तंत्रज्ञानाच्या मुख्य प्रवाशी जे जोडण्याचं आपलं जे स्वप्न होतं ते स्वप्न आज सत्यात उतरत आहे. आजच्या या उपक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील साहेब, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य. साहेब, आपल्या उपस्थितीने या कार्यक्रमाला शोभा आलेली आहे, एक बळ प्राप्त झालेलं आहे. मी समस्त अशोकराव माने परिवारातर्फे आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. आपले संस्थाध्यक्ष विजयसिंह माने साहेब, ज्यांनी आधुनिक तंत्रशिक्षण ही काळाची गरज ओळखली आणि आपल्या सर्वांसाठी एक मॉडर्न अशा व्यावसायिक शिक्षण संस्था उभा केल्या. आणि त्यांच्याच या दूरदृष्टी नेतृत्वाखाली आज अशोकराव माने ग्रुप एक चांगल्या प्रकारची कामगिरी करत आहे. आणि या उपक्रमाची पायाभरणी सुद्धा सन्माननीय विजयसिंह माने साहेब यांच्या दूरदृष्टीतून या ठिकाणी होत आहे. अशोकराव माने शिक्षण समूहाचे अध्यक्ष आमचे आधारवड व बलस्थान सन्माननीय श्री विजयसिंह माने साहेब, आपलं मी मंचावरती सर्वांच्या वतीने या ठिकाणी सरसे स्वागत करतो. आज सन्माननीय अतिथी श्री समित दादा कदम साहेब आहेत, त्यांनी वेळात वेळ काढून आमच्यासाठी या कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे, त्यांचंही मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. AMG परिवाराला एक मायेचं घर पण देणाऱ्या आमच्या मार्गदर्शिका प्रेरणास्थान सन्माननीय सौ मनीषा वहिनी साहेब, आपलंही मंचावरती सर्वांच्या वतीने सरसे स्वागत आहे. हा उपक्रम आमच्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी रचलेला एक मजबूत पाया आहे. आणि या प्रेरणादायी प्रवासामध्ये गुगलचं जे काही सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत. आज या कार्यक्रमासाठी गुगल फॉर एज्युकेशनच्या हेड नविशा प्रभाकर मॅडम उपस्थित आहेत. ऑन बिहाफ ऑफ एंटायर अशोकराव माने ग्रुप वी एक्सटेंड हार्टिली वेलकम टू नविशा प्रभाकर madam for this wonderful program. Madam, your gracious presence added a great value and elegance to this function. So thank you for joining with us. आपल्यासोबत उपस्थित आहेत संचालिका आदरणीय डॉक्टर संगीता चौगले मॅडम, आपलं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे. मागील जवळपास 2 महिने या गुगलच्या उपक्रमासाठी ज्यांनी कष्ट घेतले व ज्यांच्या प्रयत्नातून आजचा उपक्रम यशस्वीपणे पार पडत आहे त्या स्किल डेव्हलपमेंटच्या विभाग प्रमुख श्वेताली राजने मॅडम आणि आपली टीम या ठिकाणी बरेच दिवस काम करते. आपलं आणि आपल्या टीमचं या ठिकाणी सरसे स्वागत आहे. या ठिकाणी उपस्थित सर्व प्राचार्य, शिक्षकेतर बंधू भगिनी,
डीन्स, विभाग प्रमुख सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक मी स्वागत करतो. मित्रांनो, विकासाची पंख जेव्हा तंत्रज्ञानाची जोड घेतात तेव्हा यशाचं आभाळी ठेंगण वाढतं. विकासाची पंख जेव्हा तंत्रज्ञानाची जोड घेतात तेव्हा यशाचं आभाळी ठेंगण वाढतं आणि तुमच्या पंखांना बळ देण्यासाठी, नुसतंच बळ नाही तर तंत्रज्ञानाचं बळ देण्यासाठी आजचा हा दिमागदार उपक्रम आपल्यासाठी आयोजित केलेला आहे. या शानदार अशा सोहळ्यामध्ये मी अशोकराव माने परिवारातर्फे सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, ज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या मार्गावरती आपण सर्वजण मिळून एक डिजिटल नवी क्रांती घडवूया. आज एक सामर्थ्यशाली बलशाली राष्ट्राची उभारणी करत असताना आज समोर बसलेला सगळा जो युवा आहे त्या युवांचं भविष्य एक चांगल्या प्रकारे तंत्रज्ञानाने विकसित व्हावं या दृष्टिकोनातून आज अशोकराव माने परिवारानं गुगल या जागतिक कंपनीच्या सोबत केलेला हा कार्यक्रम आणि या त्याच्या उद्घाटन समारंभामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. याबद्दल आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. शिवखेरा म्हणतात त्याप्रमाणे विनर्स डोंट डू डिफरंट थिंग्स, दे डू थिंग्स डिफरंटली. विजेते हे वेगळ्या गोष्टी करत नाहीत तर प्रत्येक गोष्ट वेगळ्या पद्धतीनं करतात. ही पद्धत आणि हा विजेतेपदाचा आत्मविश्वास तुम्ही अशोकराव माने ग्रुपची संपूर्ण गौडदौड आणि या गुगल कोलॅबरेशनच्या स्वागतपर मनोगतात व्यक्त केली. आजच्या आपल्या कार्यक्रमासाठी जे महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मान्य चंद्रकांत दादा पाटील हे उपस्थित झालेले आहेत. टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात ऑनलाईन स्वरूपात सर उपलब्ध आहेत. त्यांचंही अगदी मनापासून आपण स्वागत करूया. यानंतर स्वागत समारंभामध्ये मी सर्वप्रथम श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबपचे अध्यक्ष माननीय श्री विजयसिंह माने साहेब यांना विनंती करतो की आजच्या आपल्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष माननीय समित दादा कदम यांचं आपण स्वागत करावं. युवकांसाठी एक प्रेरणादान आशास्थान म्हणून ज्यांची ओळख आहे असे जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय समित दादा कदम यांचं स्वागत होत आहे. टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटामध्ये आपण दादांचं स्वागत करूया. मी संस्थेच्या संचालिका माननीय सौ मनीषा माने वहिनी साहेब यांना विनंती करते की त्यांनी गुगल फॉर एज्युकेशन दक्षिण व पश्चिम विभाग प्रमुख माननीय नवीशा प्रभाकर मॅडम यांचे स्वागत करावे. यानंतर मी अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सचे कॅम्पस डायरेक्टर प्राध्यापक पी.बी. घेवारी सर यांना विनंती करतो की आमच्या संस्थेचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक प्रेरणास्थान माननीय श्री विजयसिंह माने साहेब यांचं आपण स्वागत करावं. यानंतर अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सच्या डायरेक्टर डॉक्टर S.R. चौगुले मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी संस्थेच्या संचालिका माननीय सौ मनीषा माने वहिनी साहेब यांचं स्वागत करावं. मी आदरणीय कॅम्पस डायरेक्टर प्राध्यापक पी.बी. घेवारी सर यांना विनंती करतो की त्यांनी प्राचार्य गोवर्धन कुलकर्णी सर यांचं स्वागत करावं. धन्यवाद सर. यानंतर ज्या क्षणाची आपण सगळेजण आतुरतेने वाट पाहत आहोत तो म्हणजे अशोकराव माने ग्रुप व डिजिटल कॅम्पस इनिशिएटिव्ह गुगल क्लाउड 3.0 याची अधिकृत घोषणा. सर्वप्रथम मी अशोकराव माने ग्रुप व गुगल कोलॅबरेशन यांचं सर्टिफिकेटचं अनावरण करण्यासाठी मान्यवरांना विनंती करतो. मी आदरणीय नवीशा मॅडम गुगल फॉर एज्युकेशनच्या साऊथ अँड वेस्ट झोनच्या प्रादेशिक प्रमुख यांना विनंती करतो की त्यांनी हे सर्टिफिकेट आमच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री विजयसिंह माने साहेब यांना सुपूर्द करावं आणि या सर्टिफिकेटचं अनावरण करावं.
जोरदार टाळ्यांनी आपण या उद्घाटनाचं स्वागत करूयात. बलून्स आकाशामध्ये सोडून आपण या उद्घाटनाचं अनावरण करणार आहोत. खरं तर अशोकराव माने ग्रुप नेहमीच संशोधनपर आणि नवीन काहीतरी उच्चांक गाठत असतं. याच क्षणासाठी एक अभिमानास्पद आणि ऐतिहासिक क्षण आपलं घेत आहोत, तो म्हणजे गुगलचा. लगेच चंद्रकांत आता बोलणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांच्या सोबत जे फ्लॅग्स आहेत ते आपण फडकवून या दिमागदार सोहळ्याचे आपण सगळेजण साक्षीदार होऊया. ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, तो पश्चिम महाराष्ट्रामध्ये गुगल या इंटरनॅशनल कोलॅबरेशन करणारं अशोकराव माने ग्रुप हे पश्चिम महाराष्ट्रातली एकमेव संस्था आहे. टाळ्यांच्या प्रचंड गडगडाटामध्ये आपण हे अनावरण करूयात. आपण सगळेजण भाग्यवान आहोत की येणाऱ्या पिढ्यांमध्ये जे संशोधन पूर्ण नाविन्यपूर्ण असं संशोधन जे होणार आहे त्या सगळ्या क्षणाचे आपण सगळेजण साक्षीदार झालेले आहोत. मी सर्व मान्यवरांना व्यासपीठावरती आसनस्थ होण्याची विनंती करतो आणि ज्यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आपण उत्सुक आहोत ते महाराष्ट्र शासनाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील आपल्या सगळ्यांना संबोधन करणार आहेत. मी ईव्ही टीमला विनंती करतो की आपण चंद्रकांत दादा पाटील यांचा ऑनलाईन मीट कनेक्ट करावी, जेणेकरून उपस्थित सर्व विद्यार्थी, पालक व प्राध्यापक वर्ग त्यांचं हे मार्गदर्शन ऐकू शकेल. मी सन्माननीय आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांना विनंती. हो येतोय साहेब, आवाज ऐकू येतोय आपला. परंतु आज मंत्रिमंडळाची बैठक आणि नवीन वर्षाची कॉलेजेसची परवानगी देण्यासाठीची माहेड नावाची माननीय मुख्यमंत्री मुलांच्या अध्यक्षतेची बैठक, या दोन्ही संपूर्ण मला येणं आवडलं. जर 2 दिवसापूर्वीचं माननीय पंतप्रधान महोदयांचं आवाहन झालं नसतं तर मी चार्टर फ्लाईटने आलो असतो, पण लगेचच उद्या वर्तमानपत्राचे रकाने भरले असते की मोदीजीने आवाहन केलं आणि तरी हे चार्टर वापरतात. आणि त्यामुळे मी हे प्रेफर केलं की आपल्या सगळ्यांना या अत्यंत कोविडची देणगी आहे, कोविडच्या निमित्ताने सगळं ऑनलाईन सुरू झालं, त्यामुळे आपण सगळेजण त्याला फॅमिली झालं. आज बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळीचे अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स यांनी एक खूपच धाडसी परंतु भविष्यासाठी आवश्यक असणारा निर्णय केला आणि गुगलच्या सहकार्याने डिजिटल कॅम्पस इनिशिएटिव्ह ऑन गुगल क्लाउड 3.0 कोलॅबरेशन आज इथे झालं. मी
प्रामुख्याने विदेश मानेंचं ते बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळी मुंबईचे अध्यक्ष आहेत, त्यांचं खूप मनापासून अभिनंदन करतो की आपण ज्या गावात राहता रडगाव, त्या गावाची लोकसंख्या पाहता त्या गावातल्या एका तरुणाने गेल्या काही वर्षामध्ये इतकी मोठी शिक्षण संस्था उभी करणं, सगळ्या प्रकारचे कोर्सेस त्या ठिकाणी उपलब्ध करणं, कोर्सेस पूर्ण करणाऱ्यांना नोकरीची हमी देणं, ही एक खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्याला मी तोंड देखील म्हणत नाही, कारण मी तुम्हाला खूप जवळ ओळखतो, ते तुमचं खूप मनापासून अभिनंदन करतो. आज या निमित्ताने व्यासपीठावर बरीच मंडळी उपस्थित आहेत. प्रामुख्याने जनस्वराज्याचे राज्याचे अध्यक्ष समीर कदमजी, कॅम्पस डायरेक्टर अशोकराव मानेचे प्रवीण गिवारे, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे प्रादेशिक प्रमुख गुगल फॉर एज्युकेशन दक्षिण व पश्चिम विभागाच्या सौ नविशा प्रभाकर, प्रवीण गिवारी, त्यानंतर डॉक्टर संगीता चौगुले, सर्व मान्यवर आणि या कार्यक्रमाला उपस्थित विद्यार्थी, प्राध्यापक, नागरिक बंधू आणि वगैरे. 2020 साली माननीय मोदीजींनी नवीन शैक्षणिक धोरणाची न्यू एज्युकेशन पॉलिसी घोषणा केली. त्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये जुनं ते सोनं असं न म्हणता, जुनं सोनं आहे परंतु भविष्यातला वेधही आम्हाला घ्यायचा आहे, अशा दोन्ही विषयाची पास्ट अँड फ्युचर याची सांगड नवीन शैक्षणिक धोरणामध्ये घातली. आणि पास्ट मध्ये ज्यावेळेला आपल्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून भारतीय ज्ञान परंपरा आपल्या अभ्यासक्रमाचा भाग केला, तर तो अभ्यासक्रमाचा भाग शिकता शिकता आपल्या असं लक्षात आलं तर आज ज्या ज्या गोष्टी ही काही गोष्टीतली घटना नाही आहे, पण त्या सगळ्या गोष्टी घडल्या आहेत याचं संशोधनातून सिद्ध झालं. एखादे एकूणच उदाहरण द्यायची झाली, कारण नाहीतरी आपल्याकडे नवीन शिक्षण घेताना जुन्याला नावं ठेवण्यात लागतं, पण जुन्याचा अभिमान जागृत झाल्याशिवाय भविष्यातली बहाली पण घेता येणार. या जगातली पहिली डिक्शनरी, शब्दांचा अर्थ समजावून देणारी पहिली डिक्शनरी ही भारतात. या जगातलं पहिलं ऑपरेशन सर्जरी ही भारतात. त्या जगातलं पहिलं स्टेडियम आता भूजच्या भूमीमध्ये उत्तरनामध्ये सापडलं की त्यावेळेला ते 10,000 श्रमदिन होतं. असं व्याकरण असेल, आता म्हटल्याप्रमाणे भाषा असेल, संशोधन असतील, शून्याचा शोध आमच्या वेळेला. तर या सगळ्या गोष्टींची जाणीव करून देत असताना भविष्यात काय आहे, भविष्यात AI आहे, भविष्यात AI बेस सगळ्या प्रकारची संशोधन आहे, भविष्यात AI बेस सगळ्या प्रकारचे मेडिकल उपचार आहे, याची पण जाणीव, याचं पण शिक्षण हे विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे. आणि त्या दृष्टीने आपण जो इनिशिएटिव्ह घेतला आहे तो खूप महत्त्वाचा आहे. गुगल पे मला आश्चर्य वाटतं की आमच्या वडगावमध्ये राहणाऱ्या आमच्या मित्राला जर त्यांनी अशा प्रकारे आपल्या ग्रुपमध्ये सामावून घेतलं असेल तर मी त्यांचे पण महाराष्ट्राचा शिक्षण मंत्री नात्याने आभार मानतो. आणि मोठ्या प्रमाणात याचा उपयोग करून संशोधनं झाली पाहिजेत, ही संशोधनं लोकोपयोगी असतील. एखादं उदाहरण द्यायचं झालं तर AI बेस ठिकाणी आता स्त्रियांच्या कॅन्सरची मेमोग्राफीला पर्यायी एक इन्स्ट्रुमेंट आहे. मेमोग्राफी ही स्त्रियांच्या स्तनाची कॅन्सरची टेस्ट घेते, त्यात रेडिएशन असतं दुखतं. आता त्यांनी ते संशोधन केलं आहे बेस, त्याच्यामध्ये छोटी हातात देण्याची अंगठी आहे आणि त्या अंगठीला स्क्रीन आहे. ती अंगठी तिला संकोच असतो कुठेतरी जाऊन मेमोग्राफीची टेस्ट द्यायला. तिने स्वतःच्या बेडरूममध्ये दाराला कडी लावून ती रिंग आपल्या बोटामध्ये घातलेली, तिने तर तिच्या स्तनावर फिरवली तर इन्फेक्शन आहे तिने त्या रिंगच्या स्क्रीनमध्ये, त्या रेडिएशन आणि काही नाही. 26 वर्षाच्या मुलाने संशोधन केलं, सगळ्या जगाने मान्य केलं, त्यातून त्याला पेटंट मिळालं. त्याला आता जगभरामधून हे संशोधन वापरताना रॉयल्टी मिळणार आहे, तो श्रीमंत होणार आहे, त्याच्या टॅक्सेसमधून देश श्रीमंत. एका घटनेमध्ये बऱ्याच गोष्टी भूतदया पण आहे, लोकोपयोग पण आहे, स्वतः श्रीमंत होणं पण आहे, जग श्रीमंत होणं पण आहे. आणि त्यामुळे हे केवळ कागदावर न जाता गावाला ते वाढावं. महाराष्ट्र शासन यासाठी खूप प्रयत्न करते आहे. म्हणजे मुख्यमंत्री महोदयांच्या नावाने आता आम्ही जसं PM उषा आहे तसं CM उषा घोषित करतो. त्यात महाराष्ट्रामध्ये 100 कॉलेजेस आम्ही सिलेक्ट करतो. तुमचं कॉलेज सिलेक्ट झालं असं आता डिक्लेअर करतो आणि त्या सगळ्या
पक्षाच्या नावाने खूप चांगली अमाऊंट संशोधनासाठी मिळेल, चांगली अमाऊंट विकासाच्या उपक्रमासाठी मिळेल. मी पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि पुण्याहून एका कार्यक्रमाला जॉईन झालाच मी पुण्याला एका कार्यक्रमात जॉईन झाला. त्या कार्यक्रमाच्या प्लेस स्थानापर्यंत आल्यामुळे मी सगळ्यांना शुभेच्छा देऊन माझं बोलू सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. संशोधन हे समाज उपयोगी असलं पाहिजे. आपल्या विविध प्रश्नांसाठी हे संशोधन उपयोगी पडलं पाहिजे असा मोलाचा संदेश तुम्ही दिला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे CM उषासाठी या नव्या योजनेसाठी सुद्धा तुम्ही आमच्या कॉलेजची निवड केली. जोरदार टाळ्यांनी आपण आदरणीय उच्च शिक्षण मंत्री यांना अभिवादन करूयात. जगभरातील शिक्षण व्यवस्थेला नवे तंत्रज्ञान देणाऱ्या गुगल संस्थेच्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. ही अत्यंत अभिमानाची बाब आहे आणि मी विनंती करते गुगल फॉर एज्युकेशनच्या प्रादेशिक प्रमुख माननीय नविशा प्रभाकर मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. आयड लाईक टू कॉल अपॉन स्टेज मिसेस नविशा प्रभाकर मॅम टू गाईड अस ऑल. Good evening to all the respected dignitaries, faculty members, students, and all the esteemed guests present here. Really appreciate all of you joining the program. It's truly an honor and privilege to present at the beautiful campus of Ashok Rao Mani. It's my first time here, but definitely the inaugural moment has definitely set a new precedence for the institute, I'm sure. At the outset, I would really like to appreciate and express my sincere gratitude to the management and leadership team for inviting us, for being part of this visionary program, and as well as an initiative. I extend my heartfelt gratitude and greetings to Honorable Shri Chandrakant Patil sir. Thank you for guiding with your enlightening words today. It was so amazing to hear from you. Honorable Shri Vijay Singh Mani sir, thank you for also enabling the entire campus and bringing this to life. Honorable Shri Samit Kadam sir, Honorable Manisha Vijay Singh Mane ma'am, Professor Praveen Gewari sir, Campus Director, Dr. Sangeeta Chogle ma'am. It's been an honor to hear from all of these and also be a part of the program today with them. A big heartfelt thanks to Shwetali Ranjane madam as well, Central Administrator Skill Development, and not to forget all the respected principals, deans, heads, faculty members, and a big round of applause to all the students who've made it to the program. And I really wish that all of you start using the Google tools, as we heard that AI is going to be the future. So I just want to start by saying today is not just the launch of a digital initiative. Today marks the beginning of a transformative journey towards future-ready education. We are living in one of the most defining technological eras in human history, where AI intelligence, cloud computing, data, and digital collaboration are shaping every individual, every profession, and every classroom across the world. In this rapidly evolving world, institutions that will embrace AI and innovation will create leaders of tomorrow. The leaders of tomorrow will be here in the room that we see, who are going to learn AI and all the tools which Ashok Rao Mane is going to give you now. So this is what I think should be the vision of the institute, of the program, of the teachers, of the faculty members. What will make this specifically empowering and visionary will be all the students start using this at its earliest. And what is very inspiring to see is everyone having access to this world-class digital infrastructure, global learning platform, and also driving industry-relevant skills. I'm really impressed by the educational ecosystem created by the Sanstha and its commitment towards academic excellence, skill development, innovation, and nation building. The institution has made remarkable contributions across engineering, medical education, pharmacy, nursing, diploma education, skill development programs. This reflects not only educational leadership but also deep commitment towards social transformation and youth empowerment. The launch of this program is another milestone in the journey. Through this collaboration, students, faculty members will gain a lot of exposure around our Google technologies and tools like Google Workspace for Education, Google Gemini AI, Notebook LM, cloud computing, cybersecurity, data analytics, big data, Internet of Things, digital collaboration platforms,
platforms, industry orientation platforms, and also the certification programs which are coming along with it. Last but not the least, they are not just tools, they are technologies shaping the world across for healthcare, engineering, business, research, governance, and innovation globally. Today, industries are not only looking for degrees, they are looking for problem solvers, innovators, critical thinkers, AI skilled professionals, and digitally empowered professionals. And that is what platforms like Google Gemini and Notebook LM become extremely powerful to use. Imagine all of you having access now to these tools because they'll give you a lot of hand-holding on how you can summarize complex research in seconds, generating ideas and presentations faster, learning coding and technical concepts as well, and creating projects using AI assistants. Similarly, for faculty members, Google Tools, which will be now a part of the program, will help you to do your lesson planning, research capabilities, content creation, student engagement, assessment, and feedback mechanisms. Technology is here not to actually replace educators. Technology is here to empower each one of us. The future classroom will not be defined only now by blackboards and textbooks. It will be defined by innovation, collaboration. So I sincerely urged everyone to have best practices and keep sharing them as you are learning the platform and tool. Our mission at Google for Education is very simple: to make learning more inclusive, accessible, collaborative, and impactful for every learner and for every educator. We are proud to partner with institutions like yours, Ashok Rao Mane, that shares the same vision for the future when we've done this collaboration. I firmly believe this partnership between Google and Ashok Rao Mane Group will become a benchmark for digital transformation in higher education, especially for institutions empowering rural and aspiring youth across India. To all the students present here today, this initiative is for you. The future belongs to learners who are curious, adaptable, digitally skilled, and willing to continuously learn and innovate. Do not be afraid of technology. Embrace it, experiment with it, build with it, lead with it. The world today is full of opportunities for students who actually combine this knowledge with technology and creativity with innovation. I truly believe many future entrepreneurs, like innovators, researchers which are already there, and global leaders will emerge from your campus. Once again, I congratulate the entire management, faculty team, and students of Ashok Rao Mane Group for this visionary initiative. Thank you for the warm hospitality and giving Google for Education an opportunity to be a part of this memorable occasion. Wishing the Digital Campus Initiative on Google Cloud 3.0 a great success for the institution. Thank you very much. Jai Hind. धन्यवाद मॅडम. तुमचे शब्द नक्कीच आमच्या विद्यार्थ्यांसाठी नव्या टेक्नॉलॉजीच्या जगतामध्ये नक्कीच प्रेरणा देणारे असतील. यानंतर मी विनंती करतो युवकांना दिशा देणारे नेतृत्व जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष माननीय श्री समितदादा कदम यांना की आपण उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. आज या ठिकाणी ज्याचं नाव जगभर घेतलं चालतं आणि ज्या वेळेला आपल्याला कुठली अडचण असते तर आपण म्हणतो गुगलला विचारावा. आज त्या गुगलबरोबर आणि त्यामध्ये त्यांचं जे सगळं तंत्रज्ञान त्याच्याबरोबर आज अभिमानाची गोष्ट आहे मला की आज आपल्या अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचं त्यांच्याशी कोलॅबोरेशन होतं आहे आणि एक अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्या भागामध्ये हा एक कार्यक्रम घेण्याचा आज योग आणि त्याला उपस्थित राहण्याचं भाग्य मला मिळालं. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं ऑनलाईन उपस्थित असणारे राज्याचे उच्च तंत्र शिक्षण तसेच संसदीय कार्य मंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील, प्रादेशिक प्रमुख गुगल फॉर एज्युकेशनच्या दक्षिण आणि पश्चिम विभागाच्या प्रमुख निविशा प्रभाकर मॅडम, या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माझे धाकटे बंधू कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आदरणीय विजयसिंह माने भैयासाहेब, या शिक्षण संस्थेच्या संचालिका आदरणीय
मनीषा माने बनीसाहेब, या कॅम्पसचे डायरेक्टर प्रवीणजी घेवारे, संगीता चौगुले मॅडम, श्वेताली रांजणे मॅडम, जनरल ॲडमिनिस्ट्रेशन हेड ऑफ AMG कौशल्य विकास विभाग, आणि असणारे कॅम्पसचे सर्वच प्राध्यापक मंडळी, प्राचार्य मंडळी. आज वेळाभावी सर्वांचं नाव घेणं शक्य नाही आहे. त्याचबरोबर कुलकर्णी सर, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आणि ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आम्ही घेतला आणि आमच्यासाठी महत्त्वाचे असणारे आपण सर्वच माझे तरुण विद्यार्थी मित्रांनो, एक अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावरती ही जनरेशन आलेली आहे, ज्यामध्ये AIच्या वापराशिवाय आज काही होणं शक्य नाही आहे. आज खूप गोष्टी सोप्या झाल्यात. जसं की आदरणीय चंद्रकांत दादांनी सांगितलं की हा जर कार्यक्रम जर 10 वर्षापूर्वी, 12 वर्षापूर्वी आपण किंवा 5-7 वर्षापूर्वी विचार केला असता की आज चंद्रकांत दादा मंत्रिमंडळाच्या बैठकीमुळं आज मुंबईत अडकले, त्याचबरोबर देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी जे एक धोरण जाहीर केलं इंधन बचतीचं आणि परकीय चलन वाचवण्याचं, त्यासाठी चार्टरचाही वापर त्यांना करणं शक्य नाही आहे. कदाचित हा कार्यक्रम आज आपल्याला रद्द करावा लागला असता आणि पुन्हा नव्यानं तारीख जाहीर करून हा कार्यक्रम घेण्याची वेळ आपल्यावर आली असती. मात्र तंत्राच्या वापरण्यानं आज त्या ठिकाणी ऑनलाईन चंद्रकांत दादा उपस्थित राहिले आणि त्यांनी आपलं मनोगत इतक्या चांगल्या पद्धतीने व्यक्त केले की त्यांना आपल्याला कुणालाही वाटलं नाही की त्या आपल्या समोर नसून ते त्या ठिकाणी ऑनलाईन आपल्याशी बोलत आहेत. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आज आपल्या सगळ्यांना प्रेरणा देणाऱ्या, एक दिशा देणाऱ्या महत्त्वाच्या. मला आज मनापासून अभिमान वाटतो आणि अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या सर्वच मंडळींचं अभिनंदन करावं वाटतं की एक जगविख्यात अशी असणारी गुगल कंपनी यांच्याबरोबर आज आपण एकत्रितपणे जॉईंट व्हेंचरने एक चांगल्या पद्धतीचा हा उपक्रम साजरा करतोय. मला आज गुगलच्या त्या ठिकाणी निविशा प्रभाकर मॅडमनाही मनापासून अभिनंदन करावं वाटतं की तुम्ही मेट्रो सिटीज बेंगलोर, मुंबई, चेन्नई ते हैदराबाद हे सोडून आज वडगावसारख्या या वठासारख्या गावामध्ये आपण ह्या आमच्या कॉलेजबरोबर आज आपण कोलॅबरेशन केलं. आय अप्रिशिएट दॅट मॅम दॅट यू ऑल हॅव कम ऑल द वे टू दिस एरिया अँड इट्स अ व्हेरी रुरल एरिया in our district, and you have joined us with that, and making a joint venture with this college, it makes really proud for the Google and for us also. I also appreciate कि team Google has provided all the services and all the things that I have saw, because in all this time I was looking after Mr. Vijay Singh Mane, as he is my brother. Always we are in touch, so he always was busy in all doing all these things. But I really appreciate with your team that you have made it successful, and I also appreciate the Ashoka Mane Group of Institutes team that they have really took a hard work to get this done. And for the students of the next generation, we all should have that vision that these things can be started in a rural area, in a small area, and this they have created a separate lab. And I have also saw the many of the things that can be done in the future. आज आम्हाला भविष्य बघायला मिळतंय हे यामधनं लक्षात येते. मला आज आवर्जून एक गोष्ट सांगावी वाटते की नोकियाचा मोबाईल ह्यातल्या बऱ्याच जणांनी वापरला असेल. नोकिया कंपनी ही त्या काळात सगळ्यात जास्त विक्री करणारा मोबाईलची कंपनी होती. सॅमसंग ही त्याच्यानंतर मार्केटमध्ये आली, जी मूळ रेफ्रिजरेटर्स आणि AC बनवणारी कंपनी आहे. पण सॅमसंगनं जनरेशन बरोबर ती त्या पुढं राहिले, एक पाऊल पुढं राहिली आणि त्यांनी आज जी सिस्टीम केली त्यामुळे नोकिया आज मागं पडलं आणि ते कधीही त्याला कॉम्पीट करू शकले नाही. पुन्हा ते आज टचस्क्रीन आणि या माध्यमातून कधी आले नाही. मात्र सॅमसंग आल्यामुळं सॅमसंग खूप पुढं गेलं. असंच आपण भविष्यामध्ये भविष्याच्या जगाच्या पाठीवर ज्या गोष्टी चालतात त्याच्या दृष्टिकोनात आपण पुढे जाणं आवश्यक असतं. आज मला अतिशय अभिमानानं सांगावं वाटतंय की हे अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटनं आज या ठिकाणी हे सक्सेसफुल केले.
आदरणीय अशोकराव माने काकांनी ज्या स्वप्नानं 1980 साली या शिक्षण संस्था चालू केल्या, एक ग्रामीण भागामध्ये अतिशय कमी ह्याच्यामध्ये इथल्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे, तो एक दूरदृष्टी नेता होता. त्यांनी ह्या गोष्टी त्यावेळेला बघितल्या. मला अभिमान वाटतो की विजयसिंह माने भैयासाहेबांनी हा विचार आणि ही दृष्टी पुढे ठेवून आज या संस्था या टोकाला नेलेत, ह्याचा मला सार्थ अभिमान आहे. आज इतक्या ह्या जगामधल्या घडामोडी चालू आहेत. आज आपण बघतो की युद्ध चालू आहे अमेरिकेमध्ये आणि इराकमध्ये, पण त्याचा इम्पॅक्ट जगामध्ये सगळ्यांशी होतो, जागतिक अर्थव्यवस्थेवर होतोय. अशा वेळेला ह्या सगळ्या गोष्टी आपण आज जगाबरोबर कम्पीट करत असताना कुठला इम्पॅक्ट कुठं होईल हा माहीत नसताना आपण पण टेक्नॉलॉजी आणि काळाच्या बरोबर जाणं हे आवश्यक आहे, आणि आज आपण सगळेजण त्याबरोबर जात आहोत. इतक्या अनेक गोष्टी या जगामध्ये आज घडामोडी घडत आहेत की त्यामध्ये आपल्याला आज कोणती आवश्यकता कधी पडेल हे माहीत नसताना हे नॉलेज होणं आवश्यक आहे. मला आज अभिमान वाटतोय की ह्यामधला भविष्यामध्ये पुढच्या 5 वर्षानं एक विद्यार्थी असेल जो कधी तर गुगल हेड करेल, एक विद्यार्थी असेल जो कधी तर देशाचं नेतृत्व करेल, एक विद्यार्थी असेल जो देशाचा त्या ठिकाणी एक मोठा सायंटिस्ट असेल, एक विद्यार्थीने असेल जी जगामधल्या अर्थव्यवस्थे बघेल. असे हे सगळेजण आज आम्ही तुमच्याकडे बघतोय. एखादा यातला विद्यार्थी असेल जो सचिन तेंडुलकर बनेल. तुम्हाला सगळ्यांना मला आज या ठिकाणी प्रेरणा द्यायची आहे की आम्ही सगळेजण आपल्यासाठी करतोय. तुम्हाला सगळ्यांना आज दिसते की या कार्यक्रमाचं उद्घाटन होत आहे, आज ह्याचं इनॉग्रेशन होते, भव्यदेव चंद्रकांत दादा आहेत त्या ठिकाणी, आम्ही सगळे उपस्थित आहेत. पण ह्याच्या मागचे जे कष्ट आहेत हे मी डोळ्यानं बघितले की भैयासाहेबांनी यासाठी अहोरात्र कष्ट घेतलेत. या कंपनीशी असणारी चर्चा, ह्याबरोबर असणाऱ्या इतर गोष्टी, इन्फ्रास्ट्रक्चर उभा करताना असणाऱ्या गोष्टी, त्यांच्या बऱ्याच त्यांनी स्वतःच्या असणाऱ्या ह्या गोष्टीमध्ये तडजोडी करून आज आपल्या सगळ्यांसाठी या गोष्टी उपलब्ध केल्या. याचा अभिमान आम्हाला सगळ्यांना आहे. आणि भविष्यामध्ये मी तुम्हाला एवढंच सांगेल की आपण सगळेजण या भागामधनं येतात, आपण आम्हाला अभिमान वाटावं अशा गोष्टी आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. आणि आम्हाला सगळ्यांना बघायचं आहे की तुमच्यातला भविष्यामधला एक ना एक प्रमुख व्यक्तीच्या भूमिकेमध्ये मी आपल्या सगळ्यांना आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो. आज वेळ खूप झाला आहे, मलाही आज मुंबईचं विमान पकडायचं आहे, त्यामुळं आज मी आपल्या सगळ्यांशी पुन्हा एकदा काही ना काही निमित्तानं चर्चा करायला यायला मला आवडेल. आणि तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो, कौतुक करतो आणि भविष्यासाठी मी शुभेच्छा देऊन माझं लांबलेलं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय समितदादा कदम. आपल्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण व्यक्त केलेले विचार इथल्या विद्यार्थ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरतील. विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या संस्थेची उंची ही तिथल्या नेतृत्वावरती ठरत असते. दूरदृष्टी, विकास निष्ठा आणि शिक्षणावरील अपार प्रेम, त्याचबरोबर तंत्रज्ञानातला बदल स्वीकारण्याची वृत्ती ही ज्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये सामावलेली आहे ते व्यक्तिमत्व म्हणजेच आमचे मार्गदर्शक माननीय श्री विजयसिंह माने साहेब. मी साहेबांना विनंती करतो की आपण उपस्थित विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करावं. अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स व अशोकराव माने ग्रुप यांच्या वतीने आज गुगल बरोबर एक कोलॅबरेशन आपण या ठिकाणी अधिकृत डिक्लेअर केलं, जाहीर केलं. त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या रिजनल हेड सन्मान्य नवीशा प्रभाकर मॅडम, आत्ताच ज्यांनी आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं ते माझे बंधू सन्मान्य समितदादा कदम, व्यासपीठावरती उपस्थित असणारे कॅम्पस डायरेक्टर घेवारी सर, प्रिन्सिपल चौगले मॅडम, व्यासपीठावरती उपस्थित असणाऱ्या या संस्थेच्या विश्वस्त मनीषा माने, याचबरोबर कौशल्य विभागाच्या प्रमुख रांजणे मॅडम, कुलकर्णी सर आणि आपण सगळे उपस्थित या ठिकाणी सर्वच संस्थेतील शाखांचे शाखा प्रमुख, प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थिनी, राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री सन्माननीय चंद्रकांत दादांच्या
ऑनलाईन उपस्थितीमध्ये या ठिकाणी आज आपलं गुगलबरोबरचं एक कोलॅबरेशन अधिकृत डिक्लेअर झालं. वेळेची मर्यादा विचारात घेऊन मी फारसं काही बोलणार नाही. सगळ्याच मान्यवरांनी आपल्या मनोगतामध्ये हे कोलॅबरेशनचा उद्देश काय आणि या ग्लोबलायझेशनच्या युगामध्ये आपण धावत असताना एखादी संस्था गुगलबरोबर कोलॅबरेशन करत असताना एक जागतिक दर्जाचं शिक्षण आपण उच्च शिक्षण घेणाऱ्या आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी मिळालं पाहिजे, या उद्देशाने हे कोलॅबरेशन खऱ्या अर्थाने केलेलं आहे. राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्र्यांनी AI संदर्भातली आपल्याला माहिती दिली. उच्च तंत्र शिक्षण विभाग राबवत असणाऱ्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला सांगितल्या. सध्या देशामध्ये सुरू असणाऱ्या सगळ्या व्यवस्था, दळणवळण याच्यावरती काम सुरू असताना काही अडचणी येतात, त्याच्यावरती त्यांनी आपल्या मनोगतामध्ये सगळ्या गोष्टीचा आढावा या ठिकाणी घेतला. आणि खरं तर आज कोलॅबरेशन गुगलबरोबर झालं म्हणजे आपली सगळी जबाबदारी संपली असं नाही. उद्याच्या काळामध्ये इथला विद्यार्थी जागतिक लेवलची स्पर्धा करत असताना प्रत्येक घटकाशी तो त्या ठिकाणी सक्षमरित्या टिकला पाहिजे, पोचला पाहिजे. विद्यार्थी म्हणून, पालक म्हणून ज्यावेळी एखाद्या इन्स्टिट्यूटवरती जबाबदारी, ज्यावेळी पालक एखादी अपेक्षानं विद्यार्थ्याला त्या इन्स्टिट्यूटमध्ये टाकतात, तर खऱ्या अर्थानं 21व्या शतकातला विद्यार्थी हा आधुनिक आणि तंत्रज्ञानाचा एक जनक म्हणून त्या ठिकाणी बघितला जातो. खरं तर व्हर्च्युअल एज्युकेशनमध्ये आपण कोविडसारख्या सिच्युएशनमध्ये अनुभव घेतले. फिजिकल एज्युकेशनमध्ये आपण कॉलेजमध्ये या सगळ्या गोष्टी अनुभवता. आणि सध्या जर आपण देशाची अर्थव्यवस्था, देशाच्या तंत्रशिक्षणामध्ये HRD मिनिस्ट्री असेल, वेगवेगळे कौशल्य विकासाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला शासनाकडून मिळणाऱ्या सुविधा असतील, या सगळ्या गोष्टींचा उहापोह करत असताना आपल्यापर्यंत ती माध्यम म्हणून पोचवत असताना संस्था त्या ठिकाणी काम करत असते. खरं तर हे कोलॅबरेशन तुमच्या पुढच्या शैक्षणिक आयुष्यासाठी असेल, तुमच्या दैनंदिन कामासाठी असेल, तुमच्या एज्युकेशनल सिस्टीममध्ये अपडेट करण्यासाठी असेल, अपग्रेड करण्यासाठी असेल, आणि निश्चितपणे विद्यार्थ्यांच्या बरोबर या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या फॅकल्टीलाही त्या ठिकाणी एक ट्रेनिंग प्रोग्राम त्या ठिकाणी मला वाटतं घेवारी सरांनी सांगितलं की गुगल बरोबर आपण कोलॅबरेशन करत असताना त्याचंही एक या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. खरं तर शिक्षण घेत असताना किंवा शिक्षण देत असताना मी नेहमी शिक्षण क्षेत्रातल्या बऱ्याच मान्यवरांशी बोलत असतो आणि बऱ्याच वेळा जाणवतं की या व्यवस्थेमध्ये काम करत असताना रोज नवीन आव्हानं आपल्या समोर येतात, रोज अपडेट राहावं लागतं. जगामध्ये काय चाललंय आपल्याला गुगलवरती 1 सेकंदामध्ये जगातला सगळा अपडेट आपल्याला येतो. त्याच्यामध्ये रोज आपण बघितलं तर मला वाटतं समोर बसलेल्या विद्यार्थ्यांचा किमान स्क्रीन टाईम जर चेक केला तर 2-3 तासाच्या आत कुणाचाच नक्की नसणार आहे. म्हणजे आपण जगाबरोबर स्पर्धा करत असताना नक्की त्या गुगलचा असेल, यूट्यूबचा असेल, सोशल मीडियाचा असेल, त्याचा वापर हा नक्की चांगल्या कामासाठी करतो का, हे खऱ्या अर्थानं आज आपण हा कार्यक्रम संपल्यानंतर प्रत्येकानं विचार केला पाहिजे. सध्याच्या या एज्युकेशन सिस्टीममध्ये आमूलाग्र बदल होत असताना जागतिक लेवलची विद्यापीठं आज भारतामध्ये येतात. वेगवेगळ्या प्रकारची शिक्षण व्यवस्था त्या ठिकाणी देशातल्या आपल्या रोज नवीन नवीन व्यवस्था निर्माण करत असते. वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय शासन स्तरावर येत असतात, वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय विद्यापीठ स्तरावर येत असतात. पण या सगळ्या गोष्टीचा अपडेट आपण शिक्षक म्हणून, प्राध्यापक म्हणून, विद्यार्थी म्हणून आपल्याकडे किती अपडेट असतात याचं अवलोकन सुद्धा या ठिकाणी आपण करणं गरजेचं आहे. ग्लोबलायझेशनच्या युगामध्ये भारतामधली शिक्षण प्रणाली बदलली पाहिजे. नवीन शैक्षणिक नियमावलीमध्ये, न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये, NEP-मध्ये जर आपण किती लोकांनी त्याचा अभ्यास केला, वाचला मला माहीत नाही, पण अगदी प्राथमिक शिक्षणापासून माध्यमिक शिक्षणापर्यंत आणि उच्च शिक्षणापर्यंत देशामधल्या या सगळ्या व्यवस्था कार्यरत असताना देशभरातल्या अनेक लोकांची त्या ठिकाणी मला वाटतं न्यू एज्युकेशन पॉलिसी तयार करत असताना मतं घेतली, तर भारतामधल्या केवळ फक्त 2 लाख लोकांनी आपली मतं त्या ठिकाणी मांडली. म्हणजे जवळपास 150 कोटीच्या भारतामधल्या 2 लाख लोकांनीच यावरती आपला अभिप्राय द्यावा. अशा व्यवस्थेमध्ये कार्यरत असताना आपण शिक्षण घेत असलेल्या व्यवस्थेमध्ये शिकत असणाऱ्या प्राध्यापकांनी सुद्धा त्या ठिकाणी
विद्यार्थ्यांनी या व्यवस्थेमध्ये रोजचे काही नवीन बदल होतात, रोज नवीन काय अपडेट येतात, हे विद्यार्थी असेल, आपल्याकडे शिकणारे सगळे विद्यार्थिनी असतील, यांच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टीचा उहापोह करत असताना आज अशोकराव माने ग्रुपनं गुगलबरोबर कोलॅबरेशन केलं. निश्चितच या संस्थेचा एक प्रतिनिधी म्हणून या अभिमानाची गोष्ट असली तरी अशोकराव माने ग्रुपमध्ये कार्यरत असणाऱ्या सगळ्या शिक्षक वृंदांना, सगळ्या प्राध्यापकांना, प्राचार्यांना माझी एक विनंती आहे की आपली ही जबाबदारी वाढलेली आहे आणि या जबाबदारीमध्ये फक्त कॉम्पिटिशन म्हणून नाही तर विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं क्वालिटी एज्युकेशन त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. भारतामध्ये जवळपास आपल्याकडं मी AICTमध्ये गेलो किंवा रिजनल RO ऑफिसला गेलो तर कधीतरी चौकशी करत असतो. माझा तो स्वभाव आहे दादा की प्रत्येक ठिकाणी गेलं की जरा नवीन नवीन माहिती अधिक गोळा करायची. मग आम्ही बऱ्याच वेळा ॲडमिशनच्या काळामध्ये काही प्राचार्य असे सांगतात की कॉलेजेस वाढली, विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी पर्याय मिळाले, त्यामुळे विद्यार्थी कमी आले. पण देशामध्ये डिमांड आणि सप्लायचा ज्यावेळी रेशो बघितला जातो तर भारतामध्ये फक्त 11% विद्यार्थी हे उच्च शिक्षण घेणारे अभियंते जेवढे आहेत, 11% मनुष्यबळ हे फक्त क्वालिटी इंजिनियर म्हणून बाहेर पडतं. म्हणजे 89% विद्यार्थ्यांच्या बाबतीत आपली व्यवस्था काय काम करते हा प्रश्न सुद्धा या ठिकाणी आपल्यासमोर या कार्यक्रमाच्या निमित्तानं उभा राहतो. मला सगळ्यांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं शुभेच्छा देत असताना आपण सगळेजण या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिला, सगळ्याच मान्यवरांनी आपल्या कार्यक्रमासाठी वेळ दिला त्याबद्दल विशेषतः गुगलच्या रिजनल हेड सन्माननीय नमिषा मॅडम यांनी आपल्या मनोगतामध्ये त्यांचे सगळे उद्देश सांगितले आणि या सगळ्याबरोबर राज्याच्या उच्च तंत्र शिक्षण मंत्र्यांनी या सगळ्या गोष्टीचा उहापोह त्यांच्या मनोगतामध्ये व्यक्त केला. आपण सगळेजण या कार्यक्रमातून एक चांगली दिशा आणि निश्चितपणे विद्यार्थ्यांच्यापर्यंत काहीतरी नाविन्यपूर्ण गुगल आणि अशोकराव माने ग्रुपच्या कोलॅबरेशनच्या माध्यमातून देण्याचं काम निश्चितपणे करू अशा प्रकारच्या अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं मनोगत या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय साहेब. खरं तर एखादा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अनेक हात पडद्यामागे कार्यरत असतात आणि म्हणूनच आत्ताच्या कार्यक्रमाचे आभार व्यक्त करण्यासाठी मी अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सच्या डिरेक्टर डॉक्टर SR चौगुले मॅडम यांना विनंती करतो की या कार्यक्रमाचे आभार व्यक्त करावेत. आदरणीय व्यासपीठ, मान्यवर, उपस्थित सर्व शिक्षक वृंद, कर्मचारी वर्ग, विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आणि प्रिय उपस्थित बांधव, आजच्या या प्रेरणादायी आणि ऐतिहासिक कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी मला आभार प्रदर्शन करण्याची संधी लाभली ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे. सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील साहेब यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून आपण या कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थित राहून डिजिटल कॅम्पस इनोव्हेशन ऑन गुगल क्लाउड या उपक्रमाला प्रेरणादायी दिशा दिली. आपल्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण, आधुनिक तंत्रज्ञान आणि नवोन्मेष याविषयी नवी प्रेरणा व ऊर्जा मिळाली आहे. तसेच श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री विजयसिंह माने साहेब यांचे विशेष आभार. संस्थेच्या प्रगतीसाठी आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण सातत्याने आधुनिक उद्योगभिमुख आणि विद्यार्थी केंद्रित उपक्रम राबवत आहात. आपली दूरदृष्टी आणि नेतृत्वामुळे हा डिजिटल कॅम्पस उपक्रम यशस्वीपणे साकार झाला आहे. या कार्यक्रमाचे मान्यवर अतिथी माननीय श्री समित कदम साहेब यांचे मनपूर्वक आभार. आपल्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली आणि विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन मिळाले. या कार्यक्रमाचे तसेच संस्थेच्या संचालिका माननीय सौ मनीषा माने मॅडम यांचे विशेष आभार. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले कॅम्पस डायरेक्टर माननीय श्री प्रवीण घेवारी सर यांचे मनपूर्वक आभार. तसेच आजच्या प्रमुख पाहुण्या ज्या गुगल थ्रू आलेल्या आहेत, सो मनीषा मॅडम त्यांनी नमिषा मॅडम त्यांनी अतिशय उत्कृष्टरित्या AIचा यूज कसा करायचा आणि व्हॉट इज द इनोव्हेशन इन द AI डे बाय डे इज गोइंग टू इन्क्रीज अँड इन दॅट पॉईंट ऑफ व्ह्यू मॅडम हॅज एक्सप्लेन्ड व्हेरी नाईसली अँड वी कनेक्ट टू द गुगल. वी प्राऊड फॉर दॅट मॅडम. थँक यू व्हेरी मच फॉर युअर guidance.
या कार्यक्रमासाठी परिश्रम घेणारे सर्व प्राचार्य, विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मी मनपूर्वक अभिनंदन व आभार व्यक्त करते. कार्यक्रमाचे यश हे आपल्या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नाचे फलित आहे. आणि अशा पद्धतीने धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वजण उपस्थित राहिला आणि आपलं ऑर्गनायझेशन गुगल बरोबर कनेक्ट झालं असं मी जाहीर करते. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर एस आर चौगुले मॅडम. यानंतर कार्यक्रमाचा समारोप वंदे मातरम होईल. मी सर्वांनाच उभं राहण्याची विनंती करतो. या दिमाखदार सोहळ्याचा, ऐतिहासिक सोहळ्याचा समारोप आपण वंदे मातरमने करत आहोत. शीतला सस्य श्यामला मातरं वन्दे मातरं शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनी पुल्लकुसुमित द्रुमदलशोभिनी सुहासिनी सुमधुरभाषिणी सुखदां वरदां मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं. बोलो भारत माता की. धन्यवाद. सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की मान्यवर इथून स्थानापन्न झाल्यानंतरच आपण आपली जागा सोडायची आहे. इतका वेळ आपण या ऐतिहासिक सुवर्ण क्षणांचे साक्षीदार झालेलो आहोत. उद्याच्या भविष्य काळामध्ये तंत्रज्ञानातील विविध प्रगतीसाठी आपण साक्षीदार आहोत. तर आपण कृपया त्या कार्यक्रमाचा समारोप करतानाही सर्व मान्यवर गेल्यानंतरच आपण जायचं आहे. कॉलेजच्या बसेस या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यामुळे जे बसेसनं जाणार आहेत त्यांनी त्या ठिकाणीच त्यांच्या बस लोकेशनवरती जावं. मुलींनी सावधानतेनं प्रत्येक बसपर्यंत जाऊन घरी व्यवस्थित सुरक्षितरित्या पोहोचावं. त्याचबरोबर जी फ्लॅग्स तुमच्याकडे दिलेले आहेत ते जाताना एक्झिट पॉईंटच्या जवळ तुम्ही ते जमा करायचे आहेत अशी विनंती आहे. धन्यवाद. Okay.